12 ज्योतिर्लिंग आणि 4 धामांमधील एक ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायचं आहे। त्यासाठी रामेश्वरमला ट्रेन आणि फ्लाईटने कसं जायचं बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रामेश्वरमला जाण्यासाठी दोन ऑप्शन आहेत, ट्रेन आणि फ्लाईट। ट्रेनने जायचं असेल तर पुणे टू मदुराई याचं स्लीपरचं तिकीट आहे 610। तिथून मदुराई टू रामेश्वरम ट्रेनचं स्लीपरचं तिकीट आहे 175। ट्रेनने ट्रॅव्हल करत असाल तर 2 दिवस लागू शकतात। आता फ्लाईटने कसं जायचं तर फ्लाईटने पुण्यावरून मदुराईमध्ये 4 तासात पोहोचता। त्यासाठी तुम्हाला 2 फ्लाईट चेंज करावे लागतात, पुणे टू चेन्नई आणि चेन्नई टू मदुराई। या फ्लाईटचं तिकीट आहे 5186। आता मदुराईमधून रामेश्वरमला कसं जायचं, मदुराई बस स्टॉप वरून बसने रामेश्वरमला जाऊ शकता। समर सीझन असल्यामुळे आम्ही कार रेंटवर घेतली 3 दिवसासाठी। याचं बुकिंग ऍडव्हान्स मध्येच केलं होतं। मदुराई एअरपोर्ट वरून कारने पंबन बीचचा व्ह्यू बघत फायनली रामेश्वरमला आले। आता राहायचं कुठे तर मंदिरापासून जवळच असलेलं हॉटेल ज्योतिर्लिंग हे ऍडव्हान्स मध्येच बुक केले होते। इथे नॉन एसी रूम 1200 आणि एसी रूम 1500 ला आहेत। अजून कमी बजेट मध्ये बघत असाल तर यात्राधाम या वेबसाईटला हे भक्त निवास आहे। इथे 3 पर्सन साठी 800 मध्ये ही रूम भेटेल। हे भक्त निवास मंदिराजवळ नॉर्थ गेटला आहे। तसेच इथे वीकेंडला हॉटेलचे रूम रेट इन्क्रीज होतात, त्यामुळे ऍडव्हान्स मध्येच बुकिंग करा। आता रामेश्वरम मंदिरात दर्शन कसं घ्यायचं हे बघण्यासाठी एपिसोड 2 नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली असेल तर मला फॉलो करायला विसरू नका।